7. भारत आणि इराण पर्शिया. 7.1 भारतीय उपखंड आणि इराण. 7.2 पर्शियन अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया. 7.3 पर्शियन अखमोनीय साम्राज्य आणि भारत. 7.4 इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव. 7.5 तक्षशिला. 7.6 सिकंदरची स्वारी. 7.1 भारतीय उपखंड आणि इराण. भारतीय उपखंड आणि इराण यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध हडप्पा काळापासूनच प्रस्थापित झाले होते. याचे पुरावे तेथील प्राचीन स्थळांच्या उत्खननांमध्ये मिळाले आहेत. हडप्पा संस्कृतीशी समकालीन असलेले एलामचे साम्राज्य हे इराणच्या नैऋत्य भागात होते. ते सांस्कृतिक दृष्ट्या मेसोपोटेमियाला अधिक जवळचे होते. एलाम साम्राज्याच्या राजधानीचे नाव सुसा असे होते. त्यावरून त्या प्रदेशाला सुसियाना असे म्हटले जायचे. पुढे इराणमध्ये विविध राजघराण्यांची सत्ता उदयाला आली तरी त्यांची राजधानी सुसा इथेच राहिली. सुसा येथील पुरातत्वीय संशोधनांच्या आधारे इराण आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांबाबत पुष्टीदायक पुरावा मिळालेला आहे. पर्शियन साम्राज्याचा नकाशा पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. https://wikipedia.org/commons/3/3a/पर्शियन. इराणच्या साम्राज्याची प्रस्थापना अखमोनीय घराण्यातील दुसरा सायरस याने केली. तो पार्स या जमातीतील होता. या जमातीचे वास्तव्य अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणच्या वायव्येकडील डोंगराळ प्रदेशात होते. त्यामुळे त्या प्रदेशालाही पार्स असंच नाव होतं. त्या प्रदेशातील प्रमुख शहराचे नावही पार्स असंच होतं. ग्रीक लोक या शहरात पार्सिपोलिस असं म्हणत. या पार्स प्रांतात उदयाला आलेले म्हणून अखमोनीय साम्राज्याचा उल्लेख पर्शियन साम्राज्य असा केला जातो. सम्राट दुसरा सायरस याने पासारगात येथे राजधानी बांधायला सुरुवात केली होती, परंतु त्याच्या हयातीत ती पूर्णत्वाला गेली नाही. दुसरा सायरस याचा मुलगा दुसरा कॅम्बिसेस यांनी त्याच्यानंतर राजा झाला. त्याने त्याची राजधानी सुसा इथे हलवली. त्याने इजिप्त जिंकून घेतलं होतं. दुसरा कॅम्बिसेस याच्यानंतर गादीवर आलेला पहिला दारियुश याने सुसाच्या तटबंदीचे मजबूतीकरण केले. सुसा येथे त्याने मोठा राजवाडा आणि आपादान म्हणजेच अनेक खांबी सभागृह बांधलं. त्याच धर्तीवर त्याने पार्सिपोलिस हे नवीन शहर वसवलं आणि तिथे स्वतःच्या निवासासाठी एक नवा राजवाडा आणि आपादान बांधले. इराण भौगोलिकदृष्ट्या पूर्व आणि पश्चिम आशियाला, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये चालणाऱ्या व्यापारात आणि पर्यायाने सांस्कृतिक देवाणघेवाणीत इराणचे स्थान महत्वाचे होते. पान क्रमांक 48 वर सुसा येथील आपादान याचे पुनर्रचित चित्र दिले आहे. सहज जाता जाता इराणचे एरियाना असे आणखी एक प्राचीन नाव आहे. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात त्याचा उल्लेख एरियाने या नावाने केलेला दिसतो. एरियाना हे एरियानेचे लॅटिन रूप आहे. इतिहास पूर्व काळापासून सुरू असलेला आशिया आणि पर्शियन आखातापर्यंत आणि तेथून पुढे मेसोपोटेमिया आणि इजिप्तपर्यंत चालणारा व्यापार पर्शियन साम्राज्याच्या काळात ग्रीस आणि रोम पर्यंत विस्तारला. प्राचीन काळापासून व्यापारी तांडे वापरत असलेल्या मार्गांवर पर्शियन सम्राटांनी सुरक्षिततेची व्यवस्था निर्माण केली. त्यांनी काही मार्गांची पुनर्बांधणीही केली. दुसरा सायरस आणि पहिला दारियुशने सुसा येथून सुरुवात करून भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचणारा रस्ता विकसित केला. हा मार्ग रॉयल रोड या नावानं ओळखला जातो. हा मार्ग सुमारे 2500 किलोमीटर लांबीचा होता. रॉयल रोडच्या काही शाखा भारतीय उपखंड तसेच इजिप्त यांना जोडत असत. मॅसिडोनियातून आलेल्या सिकंदरानं प्रथम पर्शिया आणि नंतर भारतीय उपखंडाचा वायव्य प्रदेश यांच्यावर स्वारी करण्यासाठी याच मार्गाचा उपयोग केला. सुसा, पासारगात, पार्सिपोलिस आणि बेहेस्तून येथील सम्राट दारियुश पहिला याच्या शिलालेखांना जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. 7.2 पर्शियन अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातल्या लढाया. ग्रीक इतिहासकारांनी अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीक नगरराज्ये यांच्यामध्ये वारंवार झालेल्या लढायांबद्दल लिहिलेलं आहे. त्यामध्ये हिरोडोटस या इतिहासकाराचे लेखन महत्वाचे आहे. पश्चिम आशियातील राज्ये तसेच भूमध्य समुद्रातल्या ग्रीक बेटांवरील नगरराज्ये अखमोनीय सम्राटांनी प्रथम जिंकून घेतली.
या प्रदेशांमधील राज्यांची त्यांच्या छोट्या मोठ्या लढाया होत असत. या लढायांमध्ये आयोनियाच्या ग्रीकांनी अखमोनीय सत्तेविरुद्ध केलेला उठाव महत्वाचा मानला जातो. दुसरा सायरस याने इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेलं लिडिया हे राज्य जिंकून घेतलं. त्यामुळे लिडियाच्या सत्तेखाली असलेली आयोनियातील ग्रीक नगरराज्ये आपोआपच अखमोनीय साम्राज्यात समाविष्ट झाली. आयोनियातील ग्रीक हे ग्रीसमधील अथेन्समधून स्थलांतर करून अॅनाटोलियात म्हणजेच तुर्कस्तानच्या आशियामधील भूभागात आले होते. या प्रदेशाला आशिया मायनर असंही म्हणतात. पहिल्या दारियुसच्या काळात आयोनियातील सर्व ग्रीक नगर राज्यांनी एकत्र येऊन अखमोनीय सत्तेविरुद्ध उठाव केला. 5 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर अखमोनीय सेना प्रमुखांना एकत्रित झालेल्या ग्रीकांचा पराभव करून आयोनियन बंडाचा पूर्ण बिमोड करण्यात यश मिळाले. या उठावाच्या अपयशाचे परिणाम ग्रीस आणि पर्शियाच्या पुढील काळातील परस्पर संबंधांच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. उठावाच्या वेळी आयोनियन ग्रीकांना अथेन्स आणि एरिट्रिया या ग्रीसमधील नगरराज्यांनी मदत केली होती. त्याचं निमित्त म्हणून पहिला दारियुश अथेन्सवर चाल करून गेला. अथेन्स जवळच्या मॅरेथॉनच्या मैदानावर ही लढाई झाली म्हणून तिला मॅरेथॉनची लढाई असं म्हणतात. या लढाईत पहिल्या दारियुशच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला. पहिल्या दारियुशचा वारस झेरेक्सेसने पुन्हा एकदा ग्रीसवर स्वारी केली, मात्र त्यालाही माघार घ्यावी लागली. त्यानंतरही ग्रीस आणि अखमोनीय सत्तेमध्ये दीर्घकाळ संघर्ष चालू राहिला. सरतेशेवटी अथेन्स आणि इतर नगरराज्यांच्या ग्रीक संघानं आयोनियामधील ग्रीकांना स्वतंत्र करण्यासाठी तेथील अखमोनीय सत्तेविरुद्ध लढा पुकारला. या संघर्षामध्ये कुठल्याच पक्षाला निर्णायक विजय मिळाला नाही आणि इसवी सनापूर्वी 449 मध्ये अथेन्सच्या नेतृत्वाखालील ग्रीक संघ आणि अखमोनीय सत्तेमध्ये तह झाला. या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामध्ये अखमोनीय सत्ता दुर्बल होत गेली. ग्रीक आणि अखमोनीय संघर्षाचे दूरगामी परिणाम राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर होणे अपरिहार्य होते, परंतु त्याचा आणखी एक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने झालेला परिणाम होता. मॅसिडोनियाचा राजा तिसरा अलेक्झांडर म्हणजेच महान जगज्जेता म्हणून उपाधी मिळालेला सम्राट सिकंदर यानं पर्शियावर केलेली स्वारी हा तो परिणाम होता. एरियन या इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक इतिहासकारानं लिहिलेल्या ॲनाबेसिस ऑफ अलेक्झांडर या ग्रंथात तिसरा दारियुश अखमोनीय साम्राज्याचा शेवटचा सम्राट आणि अलेक्झांडर या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख केलाय. आपली आई, पत्नी आणि मुले यांना मुक्त करावे अशा आशयाचं पत्र तिसऱ्या दारियुशनं अलेक्झांडरला पाठवलं. अलेक्झांडरने उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात पर्शियन सम्राटांनी ग्रीकांवर पूर्वी आक्रमण करून त्यांना दिलेल्या दुःखाची आठवण करून दिली आणि आक्रमक पर्शियनांना शिक्षा करण्यासाठी समुद्र पार करून आपण आशियात आलोत असं लिहिलं. याच पत्रात पुढे तिसऱ्या दारियुशनं आपल्या विरुद्ध ग्रीकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून त्याला अलेक्झांडरने तो पराभूत राजा असल्याची जाणीव करून देत आपल्याबरोबर समान दर्जाच्या नात्यानं वागण्याचा प्रयत्न करू नये असं खडसावलं. यावरून दुखावली गेलेली ग्रीकांची अस्मिता आणि पर्शियन सत्तेला आपण सहज नमवू शकतो हा आत्मविश्वास या 2 गोष्टी काही अंशी तरी अलेक्झांडरच्या मोहिमेला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या असं म्हणता येतं. 7.3 पर्शियन अखमोनीय साम्राज्य आणि भारत. ज्या काळात भारतातील महाजनपदांमधील सत्ता स्पर्धेतून सरतेशेवटी मगध साम्राज्याचा उदय झाला, त्याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशातील छोटी छोटी स्वतंत्र राज्ये जिंकून घेत अखमोनीय सम्राटांनी त्यांच्या साम्राज्याची सीमा पंजाबपर्यंत विस्तारली. अखमोनीय सम्राटांचे अभिलेख आणि ग्रीक इतिहासकारांच्या नोंदींच्या आधारे अखमोनीय सम्राट दुसरा सायरस याने काबूलच्या खोऱ्याचा गांधार प्रदेश जिंकून घेतला असं दिसतं. हा प्रदेश अखमोनीय साम्राज्यात समाविष्ट होता. त्यानंतर पहिला दारियुश याने सिंध आणि पंजाब जिंकून घेतला. वितस्ता म्हणजे झेलम अखमोनीय साम्राज्याची पूर्वेकडील सीमा बनली. सिकंदरानं अखमोनीय साम्राज्याचा पाडाव केला होता. पंजाबचा प्रदेश त्या अखमोनीय साम्राज्याचा हिस्सा होता. भारतीय उपखंडातील सत्रपींमधून अखमोनीय साम्राज्याला मिळणारा महसूल इतर कोणत्याही सत्रपीमधून मिळणाऱ्या महसुलापेक्षा कितीतरी पटीनं अधिक होता. हिराडोटसच्या
नोंदीनुसार हा महसूल 360 टॅलेंट कनक पराग इतका होता. यातील अतिशयोक्तीची शक्यता मान्य केली तरी अखमोनीय सम्राटांच्या खजिन्यात भारतीयांकडून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा फार मोठा होता हे लक्षात येतं. टॅलेंट हे वजनाचे एक परिमाण असून विविध प्राचीन प्रदेशांमध्ये प्रचलित असलेल्या परिमाणांनुसार टॅलेंट वजन हे साधारणपणे 20 ते 40 किलोच्या कक्षेतलं जातं. कनक पराग म्हणजेच गोल्ड डस्ट, नदीकाठच्या वाळूत कणांच्या रूपात मिळणारं सोनं. 7.4 इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव. भारतीय उपखंडातील पर्शियन सत्तेचे वर्चस्व किमान 2 शतके तरी अस्तित्वात होते. मात्र सिकंदराने स्वारी करण्यापूर्वीच ते संपुष्टात आले होते. 2 शतकांच्या दीर्घ कालावधीत प्राचीन भारताच्या इतिहासावर पर्शियाचा काय ठसा उमटला याचा विचार करता एक गोष्ट ठळकपणे पुढे येते. ती म्हणजे साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर सत्रपांची म्हणजेच राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत. ही पद्धत पुढे सिकंदर, शक आणि कुशाण या राज्यकर्त्यांनीही राबवली. अखमोनीय साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात आरेमाईक लिपी वापरात आली. याच लिपीतून पुढे खरोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली. सम्राट अशोकाचे या प्रदेशातील लेख खरोष्टी लिपीत लिहिलेले आहेत. हिरोडोटसने अखमोनीय सैन्यातील भारतीय सैनिकांचे वर्णन केले. त्यानुसार इसवी सनापूर्वी 480 मध्ये सम्राट झेरेक्सेसने ग्रीकांवर आक्रमण केले तेव्हा त्याच्या सैन्यात गांधार, सिंध, पंजाब येथील सैनिक होते. गांधारमधील सैनिकांजवळ वेताचे धनुष्य आणि आखूड दांड्याचे भाले होते. त्यांच्याजवळ घोडे तसेच घोडे जोडलेले रथही होते. भारतीय सैनिकांचा पोशाख सुती कापडाचा असून त्यांच्याजवळ वेतापासून बनवलेले धनुष्य आणि बाण होते. त्यांच्या बाणांची अग्रे लोखंडी होती. धनुष्यबाण चालवण्यात ते अत्यंत निपुण होते. झेरेक्सेसने ग्रीसमधून माघार घेतली तेव्हा त्याच्या सेनापतीने ग्रीसमध्ये सैनिकांची एक तुकडी ठेवण्याचं ठरवलं. ही तुकडी भारतीय सैनिकांची होती. अखमोनीय साम्राज्याचा संस्थापक दुसरा सायरस सत्तेवर येण्यापूर्वी पर्शियामध्ये चलनी नाणी वापरात नव्हती. मोठ्या प्रमाणावर वस्तुविनिमय प्रचलित होता. काही प्रसंगी वस्तूंचा मोबदला म्हणून ठराविक वजनाच्या चांदीच्या लढींचा वापर केला जाई. सायरसने जिंकून घेतलेल्या लिडिया या ग्रीक राज्यामध्ये चलनी नाणी प्रचारात होती. त्याला स्टेटर असं म्हणत असत. सायरसने लिडियाच्या धर्तीवर नाणी पाडायला सुरुवात केली. पहिल्या दारियुशने स्वतःची प्रतिमा असलेली दारिक ही सोन्याची आणि सिग्लॉस ही चांदीची नाणी पाडायला सुरुवात केली. त्यामध्ये त्याने धनुष्यबाण धारण केलेले दिसते. एका दारिकची किंमत 12 सिग्लोई इतकी असे. सिग्लोई हे सिग्लॉसचे अनेक वचन आहे. या नाण्यांच्या बरोबरीने अखमोनीय साम्राज्यातील ग्रीक सत्रपींची नाणीही प्रचारात राहिली. काही सत्रप ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर स्वतंत्र नाणीही पाडत असत. ही नाणी साच्यातून काढली जात. त्यांच्या दर्शनी भागावर राजाची प्रतिमा असे आणि मागच्या बाजूला आहत तंत्राचा उपयोग करून उमटवलेले एखादे चिन्ह असे. नाण्यांच्या आहत तंत्रावर या नाण्यांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. सम्राट सायरसच्या आधीच्या काळात पर्शियामधील स्थापत्यामध्ये भव्य इमारतींचा समावेश नव्हता. त्यामुळे सुसा आणि पार्सिपोलिस येथील भव्य इमारतींचे स्थापत्य आणि त्यातील शिल्पे यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी पूर्व परंपरा नव्हती. त्यासाठी सम्राट सायरसने त्याच्या अधिपत्याखालील आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतींमधून स्थपती आणि शिल्पी आणवले होते. सिकंदराने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर पार्सिपोलिस उद्ध्वस्त केले. पर्शियन साम्राज्य संपुष्टात आले. पर्शियन सम्राटासाठी काम करणाऱ्या स्थपती आणि कारागिरांचा राजाश्रय संपला. स्थलांतर करत ते भारतात पोचले. सम्राट अशोकाच्या दरबारात त्यांना राजाश्रय मिळाला. सम्राट अशोकानं उभ्या केलेल्या दगडी स्तंभांमध्ये त्या कारागिरांच्या शैलीचा प्रभाव दिसतो. अशा रीतीनं भारतातील दगडी कोरीव कामाचा कलेचा उगम पर्शियन आणि पर्यायाने ग्रीक शिल्पशैलीमध्ये दाखवता येतो. 7.5 तक्षशिला. महाभारतामध्ये नागवंशातील राजा तक्षक याचा उल्लेख आहे. तक्षशिला ही राजा तक्षकाची राजधानी होती. तक्षशिला या नगराच्या दीर्घकालीन अस्तित्वाचा पुरातत्वीय पुरावाही उपलब्ध आहे. तक्षशिला हे गांधार या महाजनपदाच्या राजधानीचं शहर होतं. सहज जाता जाता 1. पहिल्या दारियुशच्या कोरीव लेखांमध्ये ग्रीकांचा उल्लेख यौन असा केला आहे. यौन शब्दाचे मूळ आयोनिया या ग्रीक शब्दामध्ये आहे.
भारतीय साहित्यात आढळणारे यौन, प्राकृत आणि यवन म्हणजे संस्कृत या शब्दांचा मूळ अर्थ आयोनियाचा रहिवासी असा होतो. हे शब्द महाभारत, रामायण, पुराण ग्रंथ आणि इतर साहित्यांमध्ये आढळतात. 2. लोकांमधील परस्पर संपर्कामुळे भाषांमधील शब्दांच्या देवाणघेवाणीतून मूळ शब्दांची रूपे कशी बदलत जातात याचं आणखी एक उदाहरण पाहूया. प्राचीन पर्शियन भाषा अखमोनीय साम्राज्याची अधिकृत भाषा होती. अखमोनीय सम्राटांच्या कोरीव लेखांमध्ये ती वापरलेली दिसते. या लेखांमध्ये भारतीय उपखंडातील लोकांचा उल्लेख हिंदुश, ऋदुश असा केलेला आढळतो. आयोनियन ग्रीक बोलीत शब्दांच्या सुरुवातीला आलेल्या ह चा उच्चार केला जात नाही. त्यामुळे सिलॅक्सने त्याचे एकवचनी रूप इंदोस आणि अनेकवचनी इंदोई असे केले असावे. हिरोडोटसने हे शब्द पर्शियन हिद्रुश आणि हृदुश या शब्दांना समानार्थी म्हणून वापरले. इंडिया या नावाचे मूळ या ग्रीक शब्दामध्ये आहे. तक्षशिला नगराचे अवशेष इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानीपासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर आणि ग्रँड ट्रंक रोडवर आहेत. त्यामध्ये एकूण 18 पुरातत्वीय स्थळांचा समावेश आहे. त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालाय. तक्षशिला आणि भोवतालच्या परिसरात प्रागैतिहासिक काळापासून सूक्ष्मास्त्रांचा उपयोग करणाऱ्या लोकांचा वावर होता. याचा पुरावा काही गुहांमधील उत्खननांमधून मिळालाय. इसवी सनापूर्वी 3500च्या सुमारास तेथे नवाश्मयुगीन गाव वसाहत वसली. तिचे अवशेष सराईखोला नाव असलेल्या स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत. सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस तक्षशिला येथे आंभी नावाचा राजा राज्य करत होता. स्वागत करण्याच्या हेतूने नजराण्यांसह तो सिकंदराला सामोरा गेला. तक्षशिलेचं वर्णन सिकंदरासोबत आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी लोकांनी गजबजलेले, समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेलं एक नगर असं केलंय. प्राचीन तक्षशिला नगरासंबंधीची माहिती बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून सापडते. तिथे अनेक विद्वान राहत होते. त्यांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडाच्या विविध प्रदेशांमधून विद्यार्थी तिथे शिकण्यासाठी येत असत. त्यामुळे तक्षशिला हे विद्येचं आणि शिक्षणाचं केंद्र बनलं होतं. त्याला अनौपचारिक विश्वविद्यालयाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. परंतु तेथील विद्वान आचार्यांनी काय किंवा कसं शिकवावं, अभ्यासक्रम काय असावा यावर राजसत्तेचं नियंत्रण नव्हतं. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या शिक्षणाचा कालावधी ठरत असे. औपचारिक परीक्षा घेण्याची ही पद्धत नव्हती. किंबहुना परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटीच मानली जात नव्हती. विद्यार्थी परिपक्व झाला की नाही हे वैयक्तिक पातळीवर आचार्य ठरवत असत. तक्षशिला येथे शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, वेदांगे, प्राचीन परंपरा आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, गणित, संगीत, वैद्यक, पुराण, इतिहास, अस्त्रविद्या, काव्य यांसारख्या अनेक विषयांचा समावेश होता. चंद्रगुप्त मौर्य वयानं लहान असताना आचार्य चाणक्यांनी त्याला शिक्षणासाठी तक्षशिला इथे नेलं असं समजलं जातं. चाणक्य स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते. सम्राटपदी आल्यानंतर चंद्रगुप्त मौर्यानं तक्षशिला येथे प्रादेशिक राजधानी स्थापन केली. सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचं महत्वाचं केंद्र बनलं. ग्रीक, शक, कुशाण यांच्या आक्रमणांच्या काळातही तक्षशिला येथील शिक्षण पद्धतीवर फारसा प्रतिकूल परिणाम झाला नाही. परंतु इसवी सनाच्या 5व्या शतकात हुणांच्या आक्रमणामुळे तक्षशिला नगराचे विद्यावैभव हळूहळू नष्ट होत गेले. 7.6 सिकंदराची स्वारी. सिकंदरानं भारतावर स्वारी केली, परंतु तो जिंकलेल्या प्रदेशांवर दीर्घकालीन सत्ता प्रस्थापित करू शकला नाही. त्याच्या स्वारी संबंधीची माहिती प्रामुख्याने एरियन, कर्टिस, डिओडोरस, प्लुटार्क आणि जस्टिन या ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून मिळते. सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस अखमोनीय साम्राज्याची सिंध, पंजाब आणि अफगाणिस्तान या प्रदेशांवरील सत्ता कमकुवत झाल्यामुळे तिथे छोटी छोटी राज्ये उदयाला आली होती. त्यांच्या आपापसातील संघर्षामुळे सिकंदराच्या विरोधात त्यांची एकसंध फळी उभी राहिली नाही. सिकंदर इसवी सनापूर्वी 334 मध्ये मॅसिडोनियाचा राजा झाला. इसवी सनापूर्वी 331 मध्ये अखमोनीय सम्राट तिसरा दारियुश याचा त्यानं पराभव केला. त्यानंतर त्याने इराणच्या शिस्तान प्रांतापर्यंत मजल मारली आणि तेथून काबूलकडे मोर्चा वळवला. काबूलच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर तो हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याच्या प्रदेशात आला. तेथून नाईकिया नावाच्या ठिकाणी त्यानं तळ ठोकला. हे नाईकिया उत्तर पथावर वसलेलं आहे. नाईकिया इथे सिकंदर आणि तक्षशिलेचा राजा आंभी यांची भेट झाली.
आंभीने सिकंदराचे स्वागत करून त्याच्याशी हातमिळवणी केली. शिसिकोट्रस म्हणजे शशिगुप्त या नावाचा दुसरा एक राजा सिकंदराला स्वतःहून शरण आला. परंतु सर्वच भारतीय राज्यांनी सहजपणे शरणागती स्वीकारली नाही. काहींनी सिकंदराशी निकराचा सामना केला. या मोहिमेत सिकंदरानं काबूल, सिंध आणि पंजाबमधील बहुतेक राज्य जिंकून घेतली. झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि राजा पुरू म्हणजेच पोरस यांच्यात अत्यंत निकराची लढाई झाली. या लढाईत पुरूचा पराभव झाला तरी त्याच्या पराक्रमाने सिकंदर आणि त्याचं सैन्य अत्यंत प्रभावित झालं. पुरूच्या सैन्यातील हत्तींचा वापर हा ग्रीकांसाठी नवीन होता. हत्तींची फळी फोडणे हे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान ठरलं. ग्रीक इतिहासकारांनी पुरूच्या युद्ध कौशल्याचे आणि धीरोदात्ततेचे कौतुक एकमुखानं केलं. यापुढील वाटेत सिकंदर निसा नावाच्या एका ग्रीक वसाहतीपाशी पोचला. निसाच्या लोकांनी सुरुवातीला सिकंदराला विरोध केला तरी नंतर त्यांनी त्याचं स्वागत केलं. त्यानंतर सिकंदर चिनाब आणि राबी या नद्यांच्या दिशेनं पुढे जात राहिला. तेथील राज्यांवर विजय मिळवत सिकंदर बियास नदीपर्यंत पोहोचला. तिथे पोहोचेपर्यंत सिकंदराच्या सैनिकांची उमेद संपत आली होती. त्यांनी पुढे जायला नकार दिला आणि सिकंदराला परत जाणे भाग पडले. सिकंदराने पुरूकडे पंजाबमधील प्रदेशांचे आणि आंभीकडे सिंधमधील प्रदेशांचे आधिपत्य सोपवले. वारणावतीचा राजा अभिसार ह्याच्या आधी त्यानं काश्मीरचं राज्य सोपवलं. परतीच्या वाटेवर त्यानं शिबी, मल्ल इत्यादी राजांचा पाडाव केला. इतर प्रदेशांमध्ये त्याने ग्रीक सत्रपांची नेमणूक केली. अधिक माहितीसाठी बिहार ते अफगाणिस्तान पर्यंतच्या प्रदेशांना जोडणारा हमरस्ता आधुनिक काळात ग्रँड ट्रंक रोड या नावानं ओळखला जातो. व्यापारी मार्ग म्हणून गौतम बुद्धापूर्वीपासूनच्या काळात तो उपयोगात होता. उत्तरापथ या नावानंही तो ओळखला जाई. बंगालमधील ताम्रलिप्ती म्हणजेच आधुनिक तामलुक या बंदरापासून सुरू होऊन